क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज आपल्या चॅनलवर लॉन्च करत आहोत, करंट अफेअर डिकोड. आजच्या सिरीजमध्ये आपण पाहूया की महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे आणि आज प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी एक अभिमानाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासाचे इंजन असलेला आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे. गुंतवणूक बाबतीत महाराष्ट्र कुणालाही मागं टाकू शकतो आणि एप्रिल-डिसेंबर 2025 या अवघ्या 9 महिन्याच्या काळात महाराष्ट्राने परकीय गुंतवणूक म्हणजेच FDIमध्ये मोठी झेप घेतलेली आहे. गुजरात आणि कर्नाटक यासारख्या राज्यांना मागं टाकत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर पोहोचलेला आहे. नक्की हे आकडेवारी काय आहे आणि महाराष्ट्रात एवढी गुंतवणूक काय येते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर आढावा घेणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे करंट अफेअरचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण मोठी आकडेवारी. एप्रिल ते डिसेंबर 2025 या काळात भारतात एकूण 4,16,708 कोटी रुपयांची एवढी परकीय गुंतवणूक झाली. पण धक्कादायक आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यात तब्बल 32% वाटा आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्याचा आहे. म्हणजेच 1,34,000 कोटीची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्र राज्यात आलेली आहे. ज्यावेळी आपण गुंतवणूकबद्दल बोलतो तेव्हा कर्नाटक आणि गुजरातची चर्चा होते, पण यावेळेस महाराष्ट्राने दोन्ही राज्याला मोठ्या फरकाने मागं टाकून महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना असा प्रश्न असेल की महाराष्ट्रात आणि इतर राज्यामध्ये किती टक्के गुंतवणूक आलेली आहे. तर आपण गुंतवणूक आघाडीवर असलेले टॉपचे 5 राज्य पाहूया. तर पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र 32% पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक 23% तिसऱ्या क्रमांकावर गुजरात 10% हरियाणा चौथ्या क्रमांकावर 8% आणि 5व्या क्रमांकावर तमिळनाडू 8% सोबत 5वा क्रमांक आहे. तर ही क्रमवारी तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आहे क्रमवारी आहे. विकासाचे नवीन केंद्र. अनेकांना वाटत असेल की गुंतवणूक फक्त मुंबई आणि पुणे इथे येते, पण चित्र बदलले आहे. आता महाराष्ट्रात इतर शहरात सुद्धा विकासाचे केंद्र बनत आहेत. रायगड आणि पालघरमध्ये 1,82,131 कोटी रुपये एवढी गुंतवणूक आलेली आहे आणि अंदाजे 55,000 एवढे रोजगार इथे निर्माण होणार आहेत. त्यानंतर जर छत्रपती संभाजीनगरमध्ये 28,515 कोटीची गुंतवणूक आलेली आहे आणि 5,000 प्लस रोजगार इथे निर्माण होतील. त्यानंतर जर गडचिरोली आणि अहिल्यानगरचे आपण एकूण गुंतवणूक बघितली तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल 60,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आलेली आहे आणि 30,000 पेक्षा जास्त इथे रोजगार निर्माण होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही महाराष्ट्राचे नवीन जिल्हे आहेत, तिथे परकीय गुंतवणूक पुणे आणि मुंबईसह इतर राज्यामध्ये पण खूप सारी गुंतवणूक आलेली आहे आणि हजारो नोकऱ्या ह्या गुंतवणूकमुळे निर्माण होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न असेल, महाराष्ट्रच का? आता प्रश्न पडतो की जगभरात कंपन्या महाराष्ट्राला संपत्ती काय देत आहे. याचे प्रमुख कारण 3 आहेत. सेक्टोरल डायव्हर्सिटी. महाराष्ट्र फक्त एका क्षेत्रावर अवलंबून नाही आहे. IT, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, फिनटेक आणि फार्मा अशा सर्व क्षेत्रात राज्याचा समतोल विकास आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचा वेग. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि येऊ घातलेले वाळवंट बंदर यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी झालं आणि ज्यामुळे मालाची नेणं आणणं सोपं झालेलं आहे. धोरणात्मक सातत्य. सिंगल विंडो क्लिअरन्स. उद्योगांना लागणारे परवानगी आता वेगानं मिळत आहेत. भविष्य आणि रोजगार. ही गुंतवणूक फक्त कागदावर नाही, तर यातून 1,17,000 युवकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. शिवाय राज्य मंत्रिमंडळाने नुकतेच 2,56,000 कोटी अतिरिक्त गुंतवणुकीला मंजुरी दिलेली आहे.
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर भागात 5,119 कोटीचे 3 जलविद्युत प्रकल्प येत आहेत, ज्यामुळे राज्याची ऊर्जा निर्माण क्षमता 1,100 मेगावॅट वाढणार आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात महाराष्ट्र हा प्रगतीचा सुवर्णकाळ ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र हे केवळ राज्य नसून भारताच्या विकासाचं महाइंजन, प्रगतीचे इंजन ठरलेलं आहे. मुंबई आणि पुण्याबाहेर गडचिरोली, नाशिक यासारख्या जिल्ह्यामध्ये जेव्हा गुंतवणूक येते तेव्हा खऱ्या अर्थाने राज्याचा सर्वांगीण विकास होतो. तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो? गुंतवणूकमुळे तुमच्या भागात कोणते बदल होतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि महाराष्ट्राची प्रगती ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा. असेच महत्त्वाचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.